भगवंताच्या नामाशिवाय मला बाकीचं काहीही आवडत नाही. भगवंताच्या नामापुढं सगळं तुच्छ आहे हा अभिप्राय महाराज सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे माझ तुझ्या नामा पुढे तुच्छ हे बापुढे सकळ हे भगवंताच्या नामा पुढं तुकोबाराय सांगतात मला बाकीचं सगळं तुच्छ आहे. काय काय तुच्छ आहे एकच ओवी देतो. जयाची आवडी केली मजशी कुळवाडी भोग मोक्ष बापुडे तेजिली कुळे. भोगालाही तुच्छ केलं. घरी गेल्यावर जर वेळ मिळाला तर अभंग काढून बघा. इंद्रपदाधिक भोग भोग नव्हे तो भवरोग. किंवा अजून एक अभंग बघा. मोक्ष पद तुच्छ केले. बस परमात्म्याच्या नामापुढं सगळं तुच्छ आहे. ही भगवंताच्या नामाची महाराजांच्या अंतःकरणात काय आहे आसक्ती. बरं का. आणि देखोनिया तुझ्या रूपाचा आकार ही आहे देवाच्या रूपाची आसक्ती. आजच्या संपूर्ण कीर्तनाचा गोषवारा तात्पर्य भाग माझ्या अल्पमताप्रमाणे इतकाच आहे. आपल्याला आपल्या आवडीचा प्रेमाचा अनुभवाचा प्रतीतीचा विषय देव आणि देवाचं नामच असावा. आपल्याला फक्त देवाचं रूप आवडावं, देवाचं नाम आवडावं, देवानं आपल्यावर कृपा करावी याकरता आपण देवाच्या देवाऱ्यामध्ये देवाच्या समोर तासन तास बसावं आणि त्याचं रूप आपण आपल्या डोळ्यानं निहाळावं. एक सोपं वाक्य विचारतो. तुमच्या घरी जर मंत्री महोदय आले तर हे करा. ते जर बैठकीत बसलेले असले
तर तुम्ही आतल्या घरात बसता, बरोबर आहे ना? समोर बसता का तर त्यांची नजर आपल्यावर, बरोबर आहे की नाही? मला इतकंच उत्तर द्या. एका सर्वसामान्य माणसाची नजर आपल्यावर पडावी म्हणून जर तुम्ही त्यांच्या जर पुढे बसत असाल तर अनंत कोटी ब्रह्मांडाचा जगाचा मालक भगवान परमात्मा याची नजर आपल्यावर पडावी असं जर वाटत असेल तर आपण देवाच्या समोर तासंतास बसलं पाहिजे की नाही? बसलं पाहिजे की नाही? तर आता उद्यापासून 2-2.5 तास देवाच्या देवालयात बसत जा, देवापुढं, आणि देवाची पूजा करीत जा. नाही जमायचं आम्हाला कधी जायचं. तर चला जास्तीत जास्त देवाचं रूप पहा. एक आजचा संदेश आणि दुसरा संदेश त्याचं नामस्मरण.